नमस्कार मंडळी, मी स्वाती आणि व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. भावाचं लग्न होतं ते तर झालंय, तिथं फुल धिंगाणा मस्ती एन्जॉयमेंट सगळं काही झालंय. पण आत्ता माझी सजा आहे. सजा यामुळे हे बघू शकता तुम्ही माझ्या रूमचा आणि माझ्या किचनचा वगैरे धिंगाणा किती आहे. हे सगळं कस काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आमचं झालंय ट्रान्सफर, म्हणजेच आमच्या साहेबाचं प्रमोशन झालंय आणि आत्ता आमचं ट्रान्सफर झालंय. एकच वर्ष झालं, फक्त एक वर्ष झालं आम्ही इथं येऊन आणि लगेचच आता परत शिफ्ट करा या गोष्टीनं तर मी इतकी कंटाळून गेले ना, पण ऑप्शन नाही, करावं तर लागेल. तर आता हे सगळी पॅकिंग करायची आहे. तर बघा, अभिनवला आईकडे ठेवून आलेली आहे मी आणि सौरभ अगोदरच आदिलाबादला होता, म्हणजे त्याला मी लग्नाला घेऊन गेले नव्हते. आणि हां, लग्नाचे ब्लॉग कधी येतील हेही तुम्हाला वाटत असेल तर लवकरच येतील. थोडंसं मी ह्या कामामध्ये बिझी असल्यामुळं मला ते व्लॉग काही करणं झालं नाही, तर तेही व्लॉग तुम्हाला लवकरच येतील. बघा, हे सगळं शिफ्टिंगचं आता सगळं पॅकिंग म्हणा सगळं मला करायचं आहे, कारण इथं एकही बाई भेटली नाही कामाला. कालपासून म्हणजे अक्काला मी अगोदरच सांगून ठेवलं होतं की कोणी असलं तर विचारा, आणि एक दोन बाया भेटल्या, ते खूपच जास्त म्हणत होत्या. सगळं आवरायचं आहे आणि मग आज जाणं होईल आदिलाबाद की उद्या बघूया. आता चला मग, सगळं किचन हॉल आता विचारूच नका, इतका पसारा सगळा पडलेला आहे. तर ते सगळं आवरून घेऊन नंतर बोलते आता तुम्हाला मी, कारण खूप म्हणजे खूप खूप जास्त काम आहे मला. खरंच ना, या गोष्टीला ना मी कंटाळून गेले. कसं असतं ना, 3 वर्षाला ट्रान्सफर म्हणल्यावरच इतका राग येतो, म्हणजे इतकं चिडचिड होतं ना. एखाद्या जागी आपण जातो, तिथं एखादं वर्ष सेट व्हायला लागतं, तिथं आजूबाजू ओळखी होतात, मार्केट माहिती होतं, सगळं व्यवस्थित होतं, आणि मग अजून 1-2 वर्ष थांबलं की आपल्याला तिथून निघायचं असतं. ते तर सोडा, पण आमचं एकच वर्ष झालं आहे ट्रान्सफर होऊन आरमूरला, आणि लगेचच आता आमचं परत ट्रान्सफर आहे. ट्रान्सफर यामुळे की यांचं प्रमोशन झालं आहे, मॅनेजर अशी पोस्ट भेटलेली आहे यांना. तर प्रमोशन झालं की ट्रान्सफर कंपल्सरी असतं, तर असं काहीसं झालं आहे. तर आता मागच्याही वेळेस माझ्या बहिणीचं वगैरे लग्न होतं, पुतणीचं लग्न होतं, आणि तेव्हाच ट्रान्सफर झालं होतं. मला इकडं अटेंड करा, परत मध्ये या, इकडं करा, म्हणजे इतकी धावपळ झाली होती ना. आणि आता परत माझ्या भावाचं लग्न होतं, तिकडचं करून मी इकडं आले, आणि परत आता हे सगळं माझ्या मागे लागलेलं आहे. तर छोटं मोठं सगळं आवरणं झालं होतं, छोटं मोठं झालं आहे बरं, मोठं मोठं सगळं राहिलं आहे. पण मला बाकी काही सुधरत नव्हतं. म्हणलं चला लेकरांच्या टॉईजपासून सुरुवात करूया. कपडे वगैरे भरले होते मी, आता लेकरांच्या टॉईज भरावं म्हणलं, कारण लेकरं इथं नाही आहेत, तर मग मध्ये मध्ये करणार पण नाहीत, हे दे ते दे म्हणणार पण नाहीत. तर हे सगळं भरून टाकूया. आणि माझे 2 ट्रायपॉड या अगोदरही तुटलेले आहेत, तर माझं तेच बघणं चाललेलं होतं की यातलं काही यूज होतं का, कोणता पार्ट आपल्याला आता नवीन आहे त्या ट्रायपॉडसाठी यूज होईल का. तर ते काही मला कळत नव्हतं, मग साईडला ठेवून दिलं. म्हणजे कसं असतं ना, आपण अशाच वस्तू जमा करून करून आपला पसारा एवढा सगळा होऊन जातो, आणि माझ्याकडे तर सध्या इतका पसारा झाला आहे ना, तर कधी आदिलाबादला आणू आणि टाकून देऊ असं झालं आहे मला. आणि आता नेक्स्ट ट्रान्सफर झालं ना, मी यातला अर्धाच पसारा नेणार आहे बरं खरं, कारण आपण वाढवतो, आपल्याला लागतं म्हणून, पण नंतर आवरायचं पण आपल्यालाच असतं. निजामाबादला असताना पप्पा भरपूर यायचे आणि आलं की लेकरांना फुल टॉईज घेऊन द्यायचे, किंवा माझं पण इकडं तिकडं जाणं झालं की माझंही घेणं व्हायचं. तर असं करून टॉईज एवढे जमले होते. निजामाबादहून आरमूर ट्रान्सफर झालं ना, तेव्हा मी एक पिशवी, एक पोतं म्हणा, तेवढं फेकून दिले होते, जे तुटलेले फुटलेले टॉईस होते. आणि आरमूर आलं तसं खूप जास्त कमी झालं आहे आता टॉईस घेणं, आणि लेकरं पण तितकं मागत नाही आहेत, कारण इथं कुठं बाहेर तितकं जाणंच नाही, तर मग त्यांना टॉईसची तितकी आठवण येत नाही आहे. आणि इथं लड्डू, आद्या, हनी वगैरे होते ना, तर मग त्यांच्यासोबतच खेळायचे. हे त्यांना टॉईसचं म्हणजे घरातल्या घरात खेळायचे जे टॉईस असतात त्याची तेवढी गरज पडायची नाही. खाली जाऊन मस्त बॅट बॉल खेळायचे, बॅडमिंटन खेळायचे, छान त्यांचं मस्त जमायचं लेकरांसोबत, पोरींसोबत. तर इथं टॉईस घ्यायची गरज पडली नव्हती. तर बरेच असे टॉईस कमी झालेत, तरी भरपूर आहेत. तेच माझं जे खराब झालेत ते साईडला काढणं, जे चांगले आहेत ते साईडला ठेवणं असं चाललेलं आहे. कारण जे खराब झाले ते घेऊन जाऊनही फायदा नाही, मग परत धिंगाणाच होऊन जाईल, म्हणून माझं साईडला फेकून देणं चाललेलं आहे. आणि अक्काने सांगितलं की जे जे खराब आहे साईडला फेक, मी त्याची रांगोळी घेईल म्हणून. आणि इथं बघू शकता आता मी सगळं असं पॅक केलं आहे. आता मी एखादी बॉक्स बघेल आणि त्यात सगळं व्यवस्थित भरून टाकल.
तर इथं मस्त बिल्डिंग ब्लॉक्स त्याच्या सेपरेट अशा बॅग आहेत आणि त्या बॅग मी आत्तापर्यंत लेकरांना इकडं तिकडं टाकू दिल्या नाही, फेकू दिल्या नाही याच गोष्टीमुळं. कारण मला माहिती आहे ट्रान्सफर झालं, इकडं तिकडं जायची वेळ आली ना मग ते पसारा सगळा धिंगाणा होऊन जातो. म्हणून ज्याची वस्तू त्याला मी व्यवस्थित ठेवलेली आहे, ज्याचं कवर त्याला ठेवलेलं आहे. फ्रीज असो, वॉशिंग मशीन, टी व्हीचं कवर असो किंवा काहीही असलं ना ते सांभाळून ठेवावंच लागतं. ज्यांचं असं परत परत ट्रान्सफर होतं ना त्यांना ही गोष्ट माहिती आहे. कवर जपून ठेवणं किंवा जी वस्तू आहे त्या वस्तूचं सगळं व्यवस्थित ठेवणं किती गरजेचं आहे. जर आपण त्यावेळी ते व्यवस्थित ठेवलं नाही ना, आपल्याला जेव्हा तिथून निघायची वेळ येईल तेव्हा आपल्याला बिलकुल सुधारणार नाही की आपण हे ठेवायचं कशात आणि न्यायचं कसं. म्हणून टी व्हीचा असो, वॉशिंग मशीन, फ्रीज, बेड आहे, बेडचं सगळं तर ते व्यवस्थित असे कॉटन जे आहेत ना मोठे मोठे व्यवस्थित ठेवले होते. तर आता तेच सगळे काढून छान पॅक करणं चाललेलं आहे. आणि भांडे वगैरे सगळं मला धुवून घ्यायचे होते इथून, पण बाई काही भेटली नाही. तर म्हणलं चला आता असू द्या, जिथं गेलं तिथं धुता येईल आता. आणि जो किराणा होता सगळा डब्यामधून वगैरे काढून घेतला आहे आणि सगळं पॅक करून घेतलं आहे आता. तर बघा सगळं आवरणं झालं आहे आता आणि आता आम्ही आदिलाबादला निघालो. तर सगळी पॅकिंग करून ठेवलेली आहे, तुम्हाला सगळं दाखवते आता मी. तर बघू शकता या रूममध्ये असं सगळं पॅक करून ठेवलं आहे, म्हणजे आता मी जरी नाही आले तरी सगळ्यांना नेता येईल व्यवस्थित. फक्त बेड वगैरे आता खोलून ठेवायचं राहिलं आहे. तर हे जेव्हा न्यायला येतील ना तेव्हाच ते करतील. आणि इथं असे सगळे डबे सगळं झालं आहे आता. आणि किचन पण मस्त सगळं क्लीन करून ठेवलं आहे. भांडे घरी वाळायचे आहेत. देवा आता एंडिंगला जेव्हा खाली करसाल तेव्हाच चलता येतील. चला मग कंप्लीट मला 2 दिवस लागले हे आवरायला आणि थोडीफार हेल्प करायला आमचे साहेबही आले होते. तर माझे मनी प्लांट इतके छान आले होते, त्याला सोडून जायची इच्छा नव्हती, तर मग ते घेऊन चालले आता मी. आणि लेकरांनी खेळून ठेवलेल्या सायकल खालीच आहेत आणि जे एक्स्ट्रा पसारा होता मी अक्काला आणून दिला इथं खाली. हा सगळा नाही बरं, थोडाफारच आहे त्यातला. आणि चला मग आता अक्काला शेवटी बाय करून, अक्काने जेवण केलं होतं आज आमच्यासाठी आणि मस्त दुपारी जेवण केलं आणि अक्काला छान बाय करून निघालो मग. आणि खरंच आरमूर आवडत नव्हतं पण आरमूरमधली माणसं आवडत होती, तर छान मन रमलं होतं. पण असं आता आपल्याला तर जावंच लागतं कारण ट्रान्सफर होणारच आहे. 3-3 वर्ष प्रत्येक ठिकाणी राहावं लागणारच आहे. तिथं किती आपल्याला छान वाटू की जरी वाटलं नाही तरी आपल्याला तिथं जाणं, राहणं आणि तिथून निघून येणं हे कंपल्सरी आपलं आहेच. तर गव्हर्मेंट जॉबवाल्यांचं असंच असतं. असं करत करत आम्ही दोघंही शेवटी पोहोचलो आता आमच्या घरी. आणि इथं लेकरांचं बघा आज स्पेशल काय आहे ते. हॅपी बर्थडे चाची. हॅपी बर्थडे चाची. थँक्यू. तर बघा आज 26 एप्रिल आणि माझा बर्थडे आणि बर्थडेच्या दिवशी आज एवढं सगळं काम लागलं आहे मला. चला बाय, असू द्या, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.